तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच जिल्ह्याचा आढावा घेतला। यामध्ये जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर सखोल चर्चा करून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत। त्याचबरोबर जिल्ह्यातील 729 गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली असून 18 गावांना टँकर मंजूर तर एकूण 60 गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत। जिल्ह्यात नळगंगा, खडकपूर्णा, पेनटाकडी हे 3 मोठे प्रकल्प आहेत, तर 7 मध्यम आणि 41 लघु प्रकल्प आहेत। त्या प्रकल्पामध्ये सरासरी 30.64% जलसाठा उपलब्ध आहे। जिल्ह्याचा जूनपर्यंतचा पिण्याच्या पाण्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे। या बैठकीला आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा। पाणी टंचाईच्या संदर्भात साधारण 729 गावं ही आपण टंचाईग्रस्त गावं त्या ठिकाणी घोषित केली। आज एक म्हणजे तशी सकारात्मक बाब आहे जिल्ह्याची। एकूण एकूण जो उष्मा वाढलाय सगळ्या राज्यातच वाढलेला आहे, देशातच आता उष्णतेचा कहर झालाय। त्याचा एकूण जर आढावा घेतला, गावं जरूर आपण 729 मार्च मध्ये आपण टंचाईग्रस्त गावं घोषित केली, परंतु प्रत्यक्षामध्ये जर आपण पाहिलं तर टँकरची संख्या आपण साधारण बघा 18 गावांना आपण सध्या टँकरनं पाणी देतो। म्हणजे गावं जरी 729 आपण घोषित केली असली तरी प्रत्यक्षामध्ये 18 गावांनाच आपण टँकरनं पाणी पुरवठा करतोय। त्याचबरोबर 59 विहिरी आपण अधिग्रहण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि जी टंचाईग्रस्त उपाययोजना आहेत त्या आपण निश्चितपणानं त्याच्यावर काम सुरू केलेलं आहे आणि सगळं प्रशासन या संदर्भामध्ये काम करतंय। ज्या काही अधिक काळजी घेणं गरजेचं आहे, कारण आता एकूणच जो सगळा हवामान खातं जो आढावा देतोय त्याच्यामुळे आपल्याला असं जाणवतंय की 92% पाऊस आपल्या राज्यामध्ये दिसतोय एकूणच, आणि मग उद्या आणि साधारण 20 जून नंतर पाऊस सुरू होईल असं सांगितलं जात आहे आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस ओढ देईल अशा पद्धतीचंही सांगितलं जात आहे। त्यामुळे एकूणच पाण्याचं नियोजन करत असताना मग आपला जिगाव असेल, खडकपूर्णा असेल, अन्न आपले प्रकल्प असतील, कुठले मोठे मोठे तलाव असतील, या संदर्भात सुद्धा पाण्याचं नियोजन हे योग्य पद्धतीनं काटकसरीने करण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये नगरपालिका आहेत या नगरपालिकांचा सुद्धा प्रत्येक नगरपालिकाचा आम्ही आढावा घेतलेला आहे आणि कुठं काय कमी आहे, काय करावं लागेल या संदर्भामध्ये सुद्धा सूचना या त्या ठिकाणी दिल्या।